नाशिकमधील उत्तम नगर परिसरामध्ये इन्कम टॅक्स कॉलनी आहे। नाशिकच्या इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिसरांची घरं याच कॉलनीमध्ये आहे। त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो। इन्कम टॅक्स ऑफिसरांची या परिसरात नेहमीच वर्दळ असते। पण 2 तारखेला याच परिसरामध्ये हरेकृष्णा पांडे या इन्कम टॅक्स ऑफिसरचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये आढळला। काही दिवसा अगोदरच हरेकृष्णा पांडे यांचा साखरपुडा झाला होता आणि 18 एप्रिलला त्यांची लग्नाची तारीख होती। पण त्या अगोदरच त्यांचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला। हरेकृष्णा पांडे यांनी स्वतःला संपवलं की त्यांची कोणी हत्या केली याच्याबद्दल पोलिसांकडून कोणतंही उत्तर मिळत नव्हतं। अखेर हरेकृष्णा पांडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। याचं कारण होतं साखरपुड्यामध्ये घडलेली एक छोटीशी घटना। नेमकं साखरपुड्यात असं काय घडलं होतं की हरेकृष्णा यांचा मृतदेह सापडला? चला पाहूया सविस्तर। हरेकृष्णा पांडे हे गेल्या वर्षभरापासून नाशिकच्या इन्कम टॅक्स विभागामध्ये अधिकारी म्हणून काम करत होते। हरेकृष्ण हे मूळचे उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील रहिवासी, पण त्यांची बदली नाशिकला झाल्यामुळे ते नाशिकमधील इन्कम टॅक्स ऑफिसरांना जे घर राहण्यासाठी देतात त्या कॉलनीमध्ये ते राहत होते। मुलाला इन्कम टॅक्समध्ये मोठ्या पदावरती लागली, तेही सरकारी नोकरी। त्यामुळे पांडे कुटुंब एकदम आनंदात होतं। मुलाला आता सरकारी नोकरी लागली आणि तो सेटलही झाला। त्यामुळे आई वडील हरेकृष्णा यांच्या लग्नासाठी मुलीचं स्थळ शोधत होते। त्याच दरम्यान त्यांना वाराणसीमधीलच मोहिनी पांडे या मुलीचं स्थळ आलं। दोन्ही कुटुंबातील लोक भेटले। हरेकृष्णा आणि मोहिनी दोघांचीही पसंती झाली। कुटुंबातील लोकांचं बोलणं झालं आणि मोहिनी हरेकृष्णा यांचं लग्न ठरलं म्हणून साहजिकच हरेकृष्णा हे आनंदित होते। त्यांच्या घरच्यांनी देखील वाराणसीमध्ये मुलाच्या लग्नाची तयारी चालू केली होती। लग्ना अगोदर दोन्ही कुटुंबातील सहमतीने मोहिनी आणि हरेकृष्णा या दोघांचा साखरपुडा वाराणसीमध्ये होणार होता। त्यासाठी हरेकृष्णा नाशिकमधून 15 दिवसाची सुट्टी घेऊन वाराणसीला गेले होते। पण हरेकृष्णा यांच्या साखरपुड्यामध्ये एक अशी घटना घडली, त्यामुळे त्यांचा सर्व मूड ऑफ झाला होता। हरेकृष्णा यांची होणारी पत्नी मोहिनी सतत एका पुरुषाच्या संपर्कामध्ये होती। ती त्याच्याबरोबर नेहमी बोलायची, पण कदाचित तो मोहिनीचा चांगला मित्र असावा म्हणून हरेकृष्णा यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही। पण साखरपुड्यामध्ये मोहिनीने तर हद्दच पार केली। सर्वांसमोरच तिने त्या तरुणाला मिठी मारली। आपली होणारी पत्नी भर लोकांसमोर परपुरुषाला मिठी मारते, ही गोष्ट हरेकृष्णा पांडे यांना खटकली। मग हरेकृष्णा यांनी मोहिनीला त्या तरुणाबद्दल विचारलं। मोहिनीने हरेकृष्णा यांना जे उत्तर दिलं होतं ते ऐकून त्यांना धक्काच बसला। साखरपुड्यामध्ये मोहिनीने ज्या तरुणाला मिठी मारली होती तो तिचा बॉयफ्रेंड होता। गेल्या अनेक वर्षापासून दोघांचे प्रेम संबंध होते। स्वतःहून मोहिनी पांडेने हरेकृष्ण यांना सांगितलं, आपण जिच्याबरोबर सुखी संसाराचे स्वप्न पाहत होतो तिचं दुसऱ्या कोणाबरोबर अफेअर आहे हे समजल्यावर हरेकृष्ण यांना तर धक्काच बसला। पण त्यांनी शांतपणे मोहिनीला लग्नासाठी नकार दिला। तुझं जर दुसऱ्या तरुणावरती प्रेम आहे तर तू त्याच्याशी लग्न कर, तर त्यांनी होणाऱ्या पत्नी मोहिनीला स्पष्ट सांगितलं। पण मोहिनीला ही गोष्ट मान्य नव्हती। लग्न करेल तर हरेकृष्णा पांडे बरोबरच, या गोष्टीवरती ती ठाम होती। कारण की हरेकृष्ण हे इन्कम टॅक्स अधिकारी होते, त्यांना सरकारी नोकरी होती। साखरपुड्यामध्ये जे काही घडलं त्यामुळे मोहिनीचं सत्य त्यांच्या समोर आलं। या सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळे हरेकृष्ण हे मोहिनी बरोबर लग्न करण्यास तयार नव्हते। त्यामुळे मोहिनीने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली। मोहिनीने हरेकृष्णाला धमकावलं, तू जर माझ्याबरोबर लग्न केलं नाहीस तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील लोकांना हुंडा मागितला या प्रकरणामध्ये जेलची हवा खायला लावील, अशा अनेक प्रकारच्या धमक्या मोहिनी हरेकृष्णा यांना देत होती। साखरपुड्यामध्ये आपल्या होणाऱ्या बायकोने तिच्या बॉयफ्रेंडला मिठी मारली, त्यामुळे मोहिनीने आणि तिच्या घरच्याने आपली मोठी फसवणूक केली, हे हरेकृष्णा यांच्या मनामध्ये कायमचं बसलं। तर दुसरीकडे मोहिनी हरेकृष्णा यांना सतत धमकी देत होती, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ब्लॅकमेलिंग करत होती। त्यांची 15 दिवसाची सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा नाशिक येथे आपल्या घरी आले। पण नाशिकमध्ये आल्यानंतर देखील मोहिनीने हरेकृष्ण यांचा पिछा सोडला नाही। तिने हरेकृष्णाला फोनवरती सतत धमकवणं चालू ठेवलं। त्या कारणामुळे हरेकृष्ण यांचं ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं आणि ते आणखीनच जास्त डिप्रेशनमध्ये गेले। या सर्व प्रकरणातून मार्ग कसा काढायचा हे हरेकृष्ण यांना काही समजत नव्हतं। मग हरेकृष्ण यांनी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार केला। 2 एप्रिलच्या रात्री मी आपल्या नाशिकमधील राहत्या घरी स्वतःला संपवलं।
जेव्हा हरेकृष्ण यांनी आपलं जीवन संपवलं हे समोर येताच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। पण इन्कम टॅक्स ऑफिसर असलेल्या हरेकृष्ण यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला याच्याबद्दल पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हती। मुलाच्या मृत्यूची बातमी वाराणसीमध्ये असलेल्या आईवडिलांना समजली आणि त्यांचा मृतदेह वाराणसीमध्ये पाठवण्यात आला। पोलीस हरेकृष्ण यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास करत होते। जवळपास 15 दिवस होऊन गेले तरी देखील या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं। पण 16 एप्रिलला हरेकृष्ण यांचे भाऊ हरिराम पांडे हे नाशिकमध्ये आले। त्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली, परंतु आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। कारण की जोपर्यंत मोहिनी पांडे विरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत पोलिसांना कारवाई करता येणार नाही। हरेकृष्ण पांडे यांच्या मोबाईलवरती मोहिनीने खरंच मेसेज केले होते का, त्यांना कॉल करून धमकी दिली होती का, या सर्व प्रश्नाची उत्तरं पोलीस शोधत आहेत। या अशा घटनांमुळे आजकाल तरुणांचा लग्नावरून विश्वास उडाला आहे।